पनीर नंतर कुठली भाजी मुलांना आवडत असेल तर त्याच्यामध्ये नंबर येतो भेंडीच्या भाजीचा। आज मी तुम्हाला तीच भेंडीची सुकी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवायची, ती पुसून घ्यायची, स्वच्छ सुकी करायची भेंडी आणि मगच चिरून घ्यायची आहे। भेंडीची भाजी करताना ओली भेंडी अजिबात चिरू नका, त्यांनी भाजी तुमची एकदम चिकट होते। तर बघा, आता ही भेंडी मस्तपैकी 3-4 टेबलस्पून तेलावरती कढईमध्ये मी परतून घेतलेली आहे। एक भेंडी साधारण 5 ते 6 मिनिटं तरी ही भेंडी मी परतून घेणार आहे आणि त्यानंतर थोडंसं अगदी थोडं मीठ चवीप्रमाणे ह्यावरती टाकायचं आहे भेंडी परतून झाल्यानंतर। आणि ही भेंडी छान भाजून झाली की आपल्याला काय करायचं आहे की एका प्लेटमध्ये ही भेंडी सर्व काढून घ्यायची आहे। तर भेंडी बघा मस्तपैकी अर्ध्यापेक्षा जास्त ही आता शिजलेली आहे। आता ही भेंडी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। ही सर्व भेंडी जी आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये पुढे मी थोडंसं तेल ओतलेलं आहे। ह्यामध्ये आता फोडणीसाठी थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे। हिंग टाकल्यानंतर ह्यामध्ये अगदी थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे। आता ही जी फोडणी आहे ही चांगली तडतडलं जिरं की आपल्याला काय करायचं आहे की थोडासा लसूण घ्यायचा आणि तो ठेचायचा आणि तो ह्या फोडणीमध्ये टाकून घेतलेला आहे। तर बघा, ह्या लसूण मी थोडासा सालीसकटच घेतलेला आहे, त्याची चव छान अशी येते। तुम्हाला हवं तर बारीक बारीक चिरूनही तुम्ही यामध्ये लसूण टाकू शकता। यामध्ये आता पुढे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हे कांदे जे आहे तेलावरती आता चांगले लाल होईस्तोवर आपल्याला काय करायचं आहे की परतून घ्यायचं आहे। कांदा थोडासा पटकन भाजण्यासाठी अगदी थोडं मीठ ह्यामध्ये मी ॲड केलं होतं, म्हणजे कांदा छान असा पटकन भाजून निघतो। आता कांदा थोडासा लालसर झाला की ह्यामध्ये थोडे मसाले ॲड करायचे। त्यामध्ये पाव चमचा हळद टाकलेला आहे, मिरची पूड टाकलेली आहे, पाव चमचा धने जिरा पूड आणि थोडासा मॅगी मसाला मी इथे टाकलेला आहे। मॅगी मसाल्यानं ना ह्या भेंडीच्या भाजीला खूप छान अशी चव येते आणि मुलंही खूप आवडीने खातात। तर बघा, हे सर्व मसाले तेलावरती थोडा वेळ परतायचे आणि जी आपण भेंडी आता भाजून साईडला ठेवली होती ती भेंडी पुन्हा एकदा ह्या कांद्यामध्ये आपल्याला टाकायची आहे। तर आता हे कांद्याच्या मिश्रणामध्ये हे सर्व जी भेंडी आहे छानपैकी मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये अगदी थोडंसं लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे। लिंबू पिळल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे छानपैकी त्यामध्ये मसाले सर्व मिक्स करायचे आहेत आणि आपल्याला आता बघा, हे छान ह्या मसाल्यामध्ये ही भेंडी अशी कोट झाली ना की त्याची चव खूप छान अशी येते। आता ह्यावरती थोडा वेळ 4 ते 5 मिनिटं पुन्हा एकदा झाकण ठेवून घ्यायचं। बघा, आता भेंडी आपली छानपैकी शिजलेली आहे। तर आपली जी भेंडी होती आपण पहिल्यांदा भाजून घेतली होती त्यामध्ये थोडीशी ती फ्राय झाली होती। आता ह्या झाकणामुळे छानपैकी आता ही भेंडी पूर्णपणे शिजलेली आहे आणि ही मसाला भेंडी आपली रेडी झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्हीही करून बघा मंडळी, भेंडीची भाजी। आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।